वर्ध्यामध्ये विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडला। या कार्यक्रमात भाषण करताना आर्वीचे आमदार सुमित वानखेडे यांनी विविध मागण्या केल्या, तसंच मुख्यमंत्र्यांवर स्तुतिसुमनं उधळत शेरो शायरी देखील केल्याचं पाहायला मिळालं। शायरीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांच्या आर्वीतील आगमनाच्या अनुषंगाने स्तुतिसुमनं उधळली, तर देवेंद्र फडणवीसांनी देखील आपल्यावरील कौतुकाची फेड त्याच पद्धतीने शायरीतून केली। यावेळी दोन्ही नेत्यांमधील हा शायराना अंदाज राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे। तुम आ गए हो तो कुछ चांदनी सी बात हो, तुम आ गए हो तो कुछ चांदनी सी बात हो। जमीन पे चांद कहा रोज रोज उतरता है, जमीन पे चांद कहा रोज रोज उतरता है। सुमित भाऊंनी, दादारावांनी, खासदार साहेबांनी शेवटी तला जोडून मंत्री महोदयांनी इतक्या मागण्या केलेल्या आहेत की आता या सगळ्या मागण्या जर मान्य करायच्या तर बाकी आमदार म्हणतील सगळं तुम्ही इथेच देता का, आणि नाही केल्या तर सुमित भाऊंनी इतकी शेरोशायरी केलेली आहे की माझ्या भाषणानंतर ते म्हणतील वो आए मेरी मजार पर मिट्टी झाड़कर बैठ गए, वो आए मेरी मजार पर मिट्टी झाड़कर बैठ गए और दिए में जो तेल था सर को लगा के चले गए। त्यामुळे आता काही ना काही तर मला करावंच लागेल हे माझ्या लक्षात आलेलं आहे। आणि हे लोक एवढे हुशार आहेत, यांना माहिती आहे आधीच तोफ मागायची म्हणजे बंदूक तरी मिळतेच। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।